पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यात एका तरुणाने राडा घातला। दारूच्या नशेत तरुण हातात धारदार कोयता घेऊन बंगल्यात घुसला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। उपस्थित असणाऱ्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना कळवले। सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे। आमदारांच्या बंगल्यात कोयता घेऊन तरुण घुसल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्या तरुणाला बंगल्याच्या आवारातून ताब्यात घेतले, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे। या घटनेमागचे नेमके कारण काय, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार का, याचा सखोल तपास सध्या उरण पोलीस करत आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आमदारांच्या बंगल्यात घुसलेला तरुण हा पूर्णपणे मद्यधुंद आणि नशेत होता। शुक्रवारी हातात कोयता नाचवत त्याने थेट आमदारांच्या बंगल्याचे गेट ओलांडून आत प्रवेश केला। तरुणाच्या हातातील कोयता पाहून तेथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि सुरक्षारक्षक काही काळ बिथरले। तो तरुण काहीतरी बडबडत हिंसक हालचाली करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। तरुणाच्या हातात कोयता पाहिल्यानंतर बंगल्यात असणाऱ्यांनी तात्काळ उरण पोलिसांना याबाबतची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले, त्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित प्रकार घटना घडली नाही। पोलिसांनी अत्यंत शिताफीने या नशेखोर तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्या हातातील कोयता जप्त केला। या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। दरम्यान पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। एका लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी अशा प्रकारे सशस्त्र व्यक्तीने शिरकाव केल्यामुळे उरणमधील सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत।